मित्रांनो, आपण केलेली एक सही आणि एक स्टॅम्प पेपर आणि वर्षानुवर्षे केलेल्या कष्टाच्या कमाईतून घेतलेलं आपलं घर किंवा मालमत्ता ही लगेच दुसऱ्याच्या नावावर. आपल्यापैकी कित्येक जणांच्या बाबतीत हे झालं असेल. याला आपण मालमत्तेसंबंधित फसवणूक म्हणतात. मग ही जी फसवणूक आहे ती फसवणूक का होते किंवा ही जी फसवणूक झाली तर आपण काय करायचे याबद्दलचे कायदेशीर अज्ञान आपल्याला यासाठी बळी पडायला भाग पाडतात. भारतातील न्यायालयांमध्ये मालमत्ता फसवणुकीसंबंधितच केसेसची संख्या लाखोंमध्ये आहे आणि ती संख्या वाढतच आहे. मग अशा वेळी आपण समजा आपल्या बाबतीत मालमत्तेसंबंधित कोणत्याही प्रकारची फसवणूक झाली आणि आपल्या हक्काचं असणारं घर जर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर झालं तर अशा वेळी आपण काय केले पाहिजे? अशा वेळी किंवा ही वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी सर्वप्रथम आपण कायद्याचे सखोल ज्ञान घेतले पाहिजे. आता कायदा क्लिष्ट आहे किंवा तो समजण्यास अवघड आहे हे मी मान्य करते आणि म्हणूनच मित्रांनो, मी ॲडव्होकेट कीर्ती तुमच्यासाठी आपल्या सर्वांसाठी आपल्या चॅनेलवर ही नवी मालिका घेऊन आली आहे. या मालिकेमध्ये अनेक सिरीज अनेक भाग असणार आहे. या प्रत्येक भागामध्ये मी तुम्हाला मालमत्ता संबंधित किंवा पैशा संबंधित किंवा मालमत्तेवर जे अतिक्रमण होते या संदर्भात आपले जे काही वाद होतात किंवा आपली फसवणूक होते या सर्वांबद्दल प्रत्येक भागामध्ये एक नवी माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे ही मालिका आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि उपयोगी होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला भाग सुरू करणार आहोत. या पहिल्या भागामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा विषय घेतलेला आहे. तो विषय म्हणजे बनावट खरेदी खत जर आपल्या विरुद्ध केले गेले, बनावट सही आणि बनावट स्टॅम्प यांचा वापर आपल्या विरुद्ध केला गेला तर अशा वेळी आपण काय करायचे आणि याविषयी आपल्याला कायदा काय सांगतो याची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, ही गोष्ट आहे मंगेश पाटील या नावाच्या व्यक्तीची. तो शहरात राहत असतो, परंतु गावात त्याच्या नावावर 2 एकर जमीन आणि 1 गुंठा घराची जागा असते. वडिलांच्या पश्चात वडिलांच्या मृत्यूनंतर हा मंगेश या जमिनीवर किंवा या घराच्या सातबारावर स्वतःचे मालक म्हणून नाव लावतो, वारस म्हणून नाव लावतो आणि तो परत शहरात जातो. काही दिवसानंतर त्याच्या मित्राचा गावाकडून त्याला फोन येतो की मंगेश, तुझी जी जागा आहे त्या जागेवर कोणीतरी दुसराच माणूस आलेला आहे आणि ती जागा माझी स्वतःची आहे असे म्हणत आहे. यावर मंगेश घाबरतो. तो म्हणतो, अरे मी तर ही जमीन कोणाला विकलेलीच नाही आहे किंवा कोणताच व्यवहार या जमिनीचा झालेला नाही आहे, मग असं कसं होईल? मंगेश घाबरतो आणि लगेच गावात पोहोचतो. गावात पोहोचून तो स्वतःच्या त्या जमिनीवर जातो तर तिथं त्याला एक बोर्ड दिसतो. त्या बोर्डवर लिहिलेलं असतं, दिस प्रॉपर्टी बिलॉंग्स टू SS बिल्डर्स. बोर्ड बघून मंगेश घाबरतो. तो त्या बिल्डरला विचारतो की तुमची जागा ही कशी काय झाली, हा बोर्ड इथे कसा काय लागला? त्यावर तो बिल्डर म्हणतो की ही जागा आता माझ्या मालकीची आहे, हे माझ्याकडे कागदपत्रे आहेत, तू बघ. मंगेश ती कागदपत्रे बघतो. त्या कागदपत्रावर त्याची सही असते, त्याचबरोबर त्याचा फोटो असतो, त्याचा आधार कार्ड नंबर असतो. मंगेश घाबरतो. त्याला कळत नाही ह्या कागदपत्रांवर त्याची सही, त्याचा आधार नंबर, त्याचा फोटो आला कुठून. तो ताबडतोब तहसील कार्यालयात जातो. तिथं गेल्यावर त्याला कळतं की 7/12 उतार्यावर ऑलरेडी त्या बिल्डरचं नाव लागलं आहे आणि फेरफार नोंद होण्याची प्रोसेस सुरू आहे. या मंगेशच्या जागी आपल्यामधील कोणत्याही व्यक्तीचे नाव असू शकते. केसमध्ये मंगेशनं नक्की काय केलं पाहिजे आणि त्याला कोणती माहिती असणे आवश्यक आहे ते बघूया. पहिला मुद्दा आपण आता बघणार आहोत तो म्हणजे फेक सेल डीड, बनावट खरेदी खत म्हणजे काय? बनावट खरेदी खत म्हणजे खोट्या कागदपत्रांच्या आधारे मूळ मालकाची फसवणूक करून तयार केलेला जमिनीचा किंवा मालमत्तेचा बेकायदेशीर व्यवहार असतो. यामध्ये बनावट सही केली जाते, नकली स्टॅम्प असतो, खोटे साक्षीदार असतात आणि खऱ्या मालकाऐवजी डमी व्यक्तीचा वापर केलेला असतो. दलाल आणि सरकारी कर्मचारी यांची मिलीभगत असल्यामुळे बनावट खरेदी खताद्वारे मालमत्ता ही दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर केली जाते. बनावट खरेदी खतानंतर 7/12 म्युटेशन म्हणजे काय ते बघूया. 7/12 म्युटेशन यालाच आपण फेरफार नोंद म्हणतात, ज्याद्वारे जमिनीच्या रेकॉर्डमध्ये बदल केला जातो. खरेदी विक्री, वारसा हक्क किंवा बक्षीस पत्राद्वारे मालकी बदलल्यास जुन्या मालकाचे नाव काढून नवीन मालकाचे नाव 7/12 लावण्याची ही कायदेशीर प्रक्रिया असते. ही प्रक्रिया तलाठी कार्यालयात अर्ज करून किंवा महाभूलेख या पोर्टलवर ऑनलाईन करता येते. मंगेश पाटीलच्या केसमध्ये मी सांगितल्याप्रमाणे जर तुमच्या केसमध्ये देखील झाले की फेरफार नोंदसाठी प्रक्रिया सुरू असेल, दुसऱ्याच मालकाचे नाव लावले जात असेल, ती प्रक्रिया सुरू असेल तर तुम्ही सर्वप्रथम त्या फेरफाराला ऑब्जेक्शन घ्या. यासाठी तुम्ही तलाठी किंवा तहसीलदार यांच्याकडे एक लेखी अर्ज द्या. या अर्जात तुम्ही मी जमीन विकलेली नाही, माझी सही बनावट आहे, खरेदी खत बनावट आहे, त्यामुळे मी FIR देखील दाखल करणार आहे आणि त्यामुळे ही फेरफार नोंद वादात असल्याकारणाने त्याची नोंद किंवा एंट्री फायनल करू नये असे तुम्हाला या अर्जात नमूद करायचे आहे. फेरफार नोंद रद्द करण्याचा अर्ज दिल्यानंतर तुमचे महत्त्वाचे पुढचे पाऊल असणार आहे ते म्हणजे तुम्हाला FIR दाखल करायचे आहे.
ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये हा तक्रार अर्ज किंवा FIR तुम्हाला दाखल करणे गरजेचे आहे। या FIR मध्ये तुम्ही काय काय नमूद करणे गरजेचे आहे, तर ते बनावट खरेदी खताद्वारे तुमची ही जी फसवणूक झालेली आहे यामध्ये तुमची बनावट सही घेण्यात आलेली आहे, बनावट स्टॅम्प पेपरवर हे खरेदी खत करण्यात आलेले आहे, त्याचबरोबर तुमच्या व्यतिरिक्त जे साक्षीदार वापरलेले आहेत ते देखील योग्य साक्षीदार नाहीत आणि फसवणूक आणि चुकीच्या व्यक्तींना उभं केलेलं आहे आणि तुमच्या जागी डमी व्यक्तीचा वापर केलेला आहे आणि त्यामुळे ही तुमची फसवणूक झाली आहे आणि तुमची मालमत्ता स्वतःच्या मालकीची करण्यासाठी तुमच्या विरुद्ध केलेला हा कट आहे असं या तुम्हाला FIR मध्ये नमूद करायचं आहे। FIR दाखल केल्यानंतर केवळ फौजदारी ॲक्शन घेऊन तुम्हाला उपयोगाचं नाही, तर तुम्हाला दिवाणी न्यायालयात दिवाणी दावा देखील दाखल करावा लागणार। जी जमीन तुम्हाला परत मिळवण्यासाठी दिवाणी न्यायालयात जाऊन तुम्हाला सूट फॉर इंजंक्शन म्हणजेच मनाई हुकुमाचा दावा आणि कॅन्सलेशन ऑफ सेल डीड म्हणजे हे जे बनावट खरेदी खत आहे ते रद्द करण्यासाठीचा दावा दाखल करावा लागणार आहे। या दाव्यामध्ये तुम्ही टेम्पररी इंजंक्शन म्हणजेच तुर्तातुर्त मनाई हुकूम आणि परमनंट इंजंक्शन म्हणजेच कायम मनाई हुकूम, त्याचबरोबर खरेदी खत रद्द करणे आणि मालमत्तेची रिकव्हरी करणे याची मागणी करू शकता। तरी इंजंक्शन म्हणजे काय, तर दिवाणी खटला चालू असताना अंतिम निकाल येईपर्यंत वादग्रस्त मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी किंवा सद्यस्थिती कायम राखण्यासाठी न्यायालयाने एका पक्षाला विशिष्ट कृत्य करण्यापासून रोखणारा हा एक अंतरिम आदेश असतो। हा आदेश केवळ खटल्याच्या अंतिम निर्णयापर्यंत लागू असतो। आता एका पक्षाच्या अनुपस्थितीत म्हणजेच एक्स पार्टे किंवा दोन्ही बाजू ऐकून घेऊन हा आदेश दिला जातो। जर न्यायालयाला वाटले की जमीन गमावण्याचा धोका आहे तर न्यायालय स्टेटस को म्हणजे सद्यस्थिती आहे तशी मेंटेन करा, तशीच राहू देत किंवा बांधकाम करू नये किंवा त्या जमिनीची खरेदी विक्री करू नये असा आदेश किंवा ऑर्डर देते। परमनंट इंजंक्शन म्हणजे काय, तर यामध्ये प्रतिवादीला एखादी कृती करण्यापासून कायमचे रोखले जाते। म्हणजेच काय, तर मालमत्तेमध्ये हस्तक्षेप करण्यापासून रोखले जाते किंवा बेकायदेशीर बांधकाम करण्यापासून रोखले जाते। हा निर्णय खटल्याच्या सुनावणीनंतर अंतिम निकालाचा भाग म्हणून जाहीर केला जातो। ही जी तरतूद आहे ती तरतूद स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963 यानुसार केली जाते। आता महत्त्वाचा मुद्दा या व्हिडिओमध्ये आपण बघूया तो म्हणजे खरेदी खत रद्द कसे केले जाते। खरेदी खत किंवा विक्री खत रद्द करण्यासाठी सब रजिस्ट्रारकडे तक्रार आपल्याला करता येत नाही, तर यासाठी रजिस्टर केलेले खरेदी खत रद्द करण्यासाठी आपल्याला दिवाणी न्यायालयाचा आदेश घेणे गरजेचे आहे। तर खरेदीदार आणि विक्रेता दोघेही तयार असतील तर परस्पर सहमतीने नोटरी किंवा रद्द खताद्वारे हा व्यवहार रद्द करता येतो। पण समजा जर एका पक्षाची संमती नसेल तर दिवाणी न्यायालयात खरेदी खत रद्द करण्यासाठी खटला दाखल करता येतो। फसवणूक किंवा बनावट कागदपत्रे किंवा दबाव किंवा चुकीची माहिती या कारणांसाठी हे खरेदी खत रद्द होऊ शकते। खरेदी खत रद्द करण्याचा दावा फसवणूक समजल्याच्या तारखेपासून 3 वर्षांच्या आत करणे अत्यंत आवश्यक आहे। न्यायालयाकडून खरेदी खत रद्द करण्याचा आदेश मिळाल्यानंतर ते खरेदी खत रजिस्टर कार्यालयात जाऊन परत नोंद त्याची करावी लागते। दस्त रद्द झाल्याची माहिती तहसीलदार कार्यालयात देऊन मालमत्तेच्या नोंदी 7/12 परत दुरुस्त कराव्या लागतात। कायद्यानुसार हे अत्यंत आवश्यक आणि अनिवार्य आहे। आता हे सर्व करायचे असेल म्हणजे खरेदी खत जर रद्द करायचे असेल त्यासाठी दावा कोर्टात करायचा असेल तर आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात, नंबर 1 म्हणजे 7/12 उतारा, मग तो नवा आणि जुना लागतो। त्यानंतर फेरफार नोंदी आणि त्या फेरफार उतारा लागतो। इंडेक्स 2 म्हणजेच मालमत्ता कोणाच्या नावावर आहे हे सिद्ध करणारा कायदेशीर दस्तऐवज लागतो। खरेदी खत नोंदणीची जी कॉपी आहे ती कॉपी लागते। साक्षीदारांची संपूर्ण माहिती आणि तपशील लागतो। दुय्यम निबंधक कार्यालयामधील हजेरी रेकॉर्ड लागते। थंब इम्प्रेशन रेकॉर्ड असेल तर CCTV फुटेज जर मिळाले तर ते सुद्धा चालू शकते। हँडरायटिंग एक्सपर्ट रिपोर्ट लागतो। त्यानंतर बँक ट्रान्झॅक्शन डिटेल्स लागतात आणि NA प्रत जर लागू असेल तर ती लागते। फसवणूक झाली असेल तर कोर्टाचा आदेश किंवा पोलीस FIR ची प्रत देखील तुम्ही या दाव्यासोबत जोडणे अत्यंत आवश्यक आहे। प्रॉपर्टी फ्रॉडमध्ये म्हणजे मालमत्तेची फसवणूक झाली तर यामध्ये समजा तुमचे पैसे असतील तर ते तुम्हाला परत मिळतात का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचे उत्तर आपण कायदेशीररित्या बघूया। आता समजा जर आरोपीकडून जमीन विकून पैसे मिळाले असतील तर न्यायालय नुकसान भरपाई देऊ शकते किंवा आरोपीची मालमत्ता अटॅच होऊ शकते। तसेच दिवाणी वसुलीचा खटला म्हणजे सिव्हिल रिकव्हरी सूट देखील दाखल करता येतो। परंतु अशा प्रकारच्या मालमत्ता फसवणुकीचा महत्त्वाचा उद्देश हा जमीन परत मिळवणे आणि खरेदी खत रद्द करणे
हाच असतो। मित्रांनो, आता कोणत्या कलमाखाली या फसवणुकीविरुद्ध शिक्षा केली जाते? आपल्या भारतामध्ये IPCची जागा आता नवीन BNSने घेतलेली आहे, परंतु अनेक ठिकाणी न्यायालयामध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये अजून देखील IPCची रेफरन्ससाठी घेतली जातात। त्यामुळे मी तुम्हाला IPC आणि नवीन BNS या दोन्हीच्या अंतर्गत कोणत्या कलमांखाली या मालमत्ता फसवणुकीविरुद्ध शिक्षा केली जाते आणि ती किती केली जाते हे आता सांगते। नंबर 1 आहे ते म्हणजे बनावट खरेदी खत, मालमत्ता फसवणूक, फेक सेल डीड। जर फसवणुकीने जमीन किंवा पैसे घेतले असतील, त्या जमिनीची खरेदी विक्री केली असेल तर IPC सेक्शन 420 आणि BNS सेक्शन 318 अनुसार या चिटिंगसाठी, या फसवणुकीसाठी 7 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते। नंबर 2 आहे क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, म्हणजे विश्वासघात। म्हणजेच विश्वासाने कागदपत्रे किंवा जमीन व्यवहारासाठी एका व्यक्तीकडून घेतली जातात आणि त्याचा गैरवापर करून त्या प्रॉपर्टीचं व्यवहार केला जातो, ती प्रॉपर्टी विकली जाते। ही जर चिटिंग असेल, ही फसवणूक असेल तर IPC सेक्शन 406 आणि BNS सेक्शन 316 अंतर्गत 5 ते 7 वर्षांचा कारावास आणि दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते। नंबर 3 आहे ते म्हणजे फॉर्जरी, म्हणजे बनावट दस्तऐवज। ही जर फसवणूक केलेली असेल तर IPC सेक्शन 465, 467 आणि 468, तर BNS सेक्शन 336, 338, 340 आणि 341 यानुसार 2 ते 10 वर्षापर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो। नंबर 4 आहे ते म्हणजे इम्पर्सोनेशन, म्हणजे दुसऱ्याच्या नावाने हजर राहणे आणि त्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने सही करणे आणि त्या व्यक्तीची फसवणूक करणे। यासाठी IPC सेक्शन 419 आणि BNS सेक्शन 319 अनुसार 3 ते 5 वर्षापर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो। नंबर 5 आहे ते म्हणजे क्रिमिनल कॉन्स्पिरसी, म्हणजे टोळीने किंवा एक टोळी करून किंवा ग्रुप करून प्लॅन करून एखाद्या व्यक्तीची फसवणूक करणे। यासाठी IPC सेक्शन 120 आणि BNS सेक्शन 61 प्रमाणे 2 वर्षांपेक्षा जास्त किंवा जन्मठेप जास्तीत जास्त आणि दंड अशी मोठी शिक्षा होऊ शकते। नंबर 6 आहे ते म्हणजे थ्रेट, म्हणजे जर एखाद्या गोष्टीसाठी, फसवणुकीसाठी, व्यवहारासाठी जर धमकी दिली तर यासाठी IPC सेक्शन 506 आणि BNS सेक्शन 351 अनुसार 2 वर्षे कारावास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते। नंबर 7 आहे ट्रेसपास, म्हणजे जबरदस्ती जर एखाद्या व्यक्तीच्या जमिनीचा ताबा घेतला तर IPC सेक्शन 439 आणि BNS सेक्शन 329 अनुसार 3 ते 1 वर्षापर्यंतचा कारावास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते। मित्रांनो, आता व्हिडिओच्या शेवटी आपण अत्यंत महत्त्वाच्या टिप्स बघूया, कारण कोणत्याही प्रॉपर्टी फ्रॉड किंवा मालमत्ता फसवणुकीपासून वाचण्यासाठी या गोल्डन टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी येतील। आहे ते म्हणजे फेरफार नोंदी आणि उतारे तुम्ही त्या जमिनी संबंधित जे काही असतील ते तपासले पाहिजेत। यानंतर इंडेक्स 2 म्हणजे मालमत्ता सिद्ध करणारा जो दस्तऐवज आहे तो तपासला पाहिजे। यानंतर इन्क्युबरन्स सर्टिफिकेट म्हणजेच भार प्रमाणपत्र हे तुम्ही घेतले पाहिजे, जे प्रमाणित करते की मालमत्ता ही कर्ज, गहाण किंवा कायदेशीर खटल्यांपासून मुक्त आहे की नाही। यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जमिनी संदर्भात, म्हणजे ती जी जमीन तुम्ही खरेदी करणार आहात त्या जमिनी संदर्भात कोणते वाद आहेत का हे तपासा। त्या जमिनीची प्रत्यक्ष पाहणी करा, त्याच्या बाउंड्रीज तपासा आणि त्याची सत्यता पडताळून घ्या। खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा आधार किंवा पॅन याची ओरिजिनॅलिटी तपासा। 2 साक्षीदार आहेत ते जेन्युइन आहेत का हे तपासा, त्यांची व्यवस्थित पाहणी करा। खरेदीदार हा स्वतः उपस्थित आहे ना, त्यात कोणता डमी व्यक्ती त्या जागी वापरलेला आहे हे नक्की पडताळून बघा। वकिलांकडून टायटल सर्च रिपोर्ट करून घ्या, जो सुनिश्चित करतो की मालमत्तेचा ताबा कायदेशीर असून व्यवहार सुरक्षित आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा। भेटूया आपण मालमत्ता फसवणुकी संदर्भात आपण जी मालिका सुरू केली आहे त्या मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये, दुसऱ्या एपिसोडमध्ये असाच मालमत्ता फसवणुकी संदर्भात एक नवा वाद घेऊन आणि त्या वादाविषयीची कायदेशीर सविस्तर माहिती घेऊन। धन्यवाद।